प्रत्येक ठिकाणी कर्ण चिन्हातली संख्या समान येते ना, मग याचा अर्थ काय होतोय तर आपल्याला सहगुणकांची बेरीज आणि वजाबाकी करता येते. मी काय म्हटलं, थोडाशी करायची की त्यातल्या एक संख्या पूर्ण वर्ग असला पाहिजे. ते उदाहरणात देतातच तुम्हाला तसं. आपण फक्त करणींची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार सरळ सरळ पाहिलं. त्यातल्या त्यात गुणाकार आणि भागाकार कोटी समान असेल तर पाहिलं. कोटी वेगळी दिली असता तर गुणाकार भागाकार करायचा असेल तर त्यावर प्रश्न परीक्षेला विचारले जातात. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं व्हेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अंकगणितातील करणी या घटकावरती चर्चा करत आहोत. पाठीमागच्या सेशनमध्ये आपण करणीचे नियम काय आहेत ते पाहिलेले होते, बरोबर. आता आपण त्या नियमावर आधारित असणारे काही प्रश्न, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. तर आता करणीवर आपण जो शेवटचा नियम पाहिला होता, शेवटचा नियम, त्या तुम्हाला आठवत असेल त्या शेवटच्या नियमावर आधारित असणारं एक्झाम्पल किंवा उदाहरण मी त्याच्या खाली दिलेलं नव्हतं. काय होतं आपला शेवटचा नियम? मी तुम्हाला असंही म्हटलं होतं की तो नियम नाही, पण त्याला नियम एवढं महत्व आहे. काय नियम होता बघा, पाचवा नियम. तर पी कोटी एन असताना करणी चिन्हात ए प्लस क्यू कोटी एन असताना करणी चिन्हात ए वजा आर कोटी एन असताना करणी चिन्हात ए बरोबर पी प्लस क्यू मायनस आर कोटी एन असताना करणी चिन्हात ए, असा नियम पाहिला होता आपण. हा जो नियम किंवा ही बेरीज वजाबाकी आहे, करणींची बेरीज किंवा वजाबाकी होण्यासाठी पुरा सांगाडा समान असावा लागतो आणि फक्त सहगुणकांची बेरीज किंवा वजाबाकी होते. म्हणजे काय केलं आपण बघा, इथं हा सांगाडा आणि हा सांगाडा तिघांमध्ये सेम आहे, समान आहे, तो मी कॉमन काढला कोटी एन असताना करणी चिन्हात ए. आता काय राहिलं शिल्लक बघा, इथलं पी राहिलं प्लस इथला हा सांगाडा बाहेर आला, इथला फक्त क्यू राहिला मायनस इथला हा सांगाडा इथं बाहेर आला, इथं फक्त आर राहिलं. यालाच मी कसं लिहिलं बघा, तर पी प्लस क्यू मायनस आर आणि कोटी एन असताना करणी चिन्हात ए, अशा पद्धतीने लिहिलं. असा हा नियम आहे. आता याच्यावर आधारित असणारे प्रश्न, एखादा प्रश्न आपण बघूया कसे सोडवायचे, कसे, म्हणजे यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. आता हा जर सांगाडा समान असेल तर अतिउत्तम, नसेल तर तो बहुधा बऱ्याच वेळा आपल्याला तो सांगाडा समान करून घ्यावा लागतो. आपण ते सगळंच पाहणार आहोत आता. ओके, तर बघा एक प्रश्न आपण बघूया. तुम्हीच प्रयत्न करा सोडवण्याचा की 5 करणी चिन्हात 2 प्लस 8 करणी चिन्हात 2 वजा 12 करणी चिन्हात 2 अधिक करणी चिन्हात 2 बरोबर किती, असा प्रश्न असेल. समजा काय, तर 5 करणी चिन्हात 2 अधिक 8 करणी चिन्हात 2 वजा 12 करणी चिन्हात 2 अधिक करणी चिन्हात 2, असा जर प्रश्न असेल तर याचं उत्तर कसं काढायचं, तर आता एक बघा, इथं करणी चिन्हात 2 आहे, इथं करणी चिन्हात 2 आहे, इथं करणी चिन्हात 2, इथंही करणी चिन्हात 2 आहे. प्रत्येक ठिकाणी करणी चिन्हात 2 हे समान आहे. इथं कोटी काहीच नाही, लक्षात ठेवा, कोटी काहीच नसते, त्याऐवजी 2 असते, म्हणजे वर्गमूळ असतं. इथं कोटी काहीच नाही, इथंही कोटी, हे 8 5 कोटी नाहीत, लक्षात ठेवा. हे 5 आहे ते कोटी नाही, तो सहगुणक आहे. सहगुणक ह्या चोचीच्या बाहेर आलं की तो सहगुणक असतो, चोचीमध्ये असते ती कोटी असते, लक्षात ठेवा. इथंही कोटी काहीच नाही, इथंही कोटी काही नाही, म्हणजे कोटी समान आहे आणि करणी चिन्हातील संख्या समान आहे. मग आपल्याला याचं उत्तर कसं काढायचं आहे मित्रांनो, तर याचं उत्तर काढताना आपल्याला काय करावं लागते, तर बघा फक्त सहगुणक, इथला सहगुणक काय आहे 5 प्लस इथला सहगुणक काय आहे 8 वजा इथला सहगुणक काय आहे 12 अधिक इथं सहगुणक काहीच नाही त्यावेळी सहगुणक 1 असतो, लक्षात ठेवा. आणि कोटी काहीच नसते त्यावेळी 2 असते, सहगुणक काहीच नसतो त्यावेळी तो 1 असतो. मग इथं 1 आणि ह्या सर्वांमध्ये जे हा सांगाडा आहे तो आपण एकदाच घेतो, बरोबर. मग यांची बेरीज आणि वजाबाकी करायची आहे, बस एवढंच करायचं, याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही. 5 आणि 8 13, 13तून 12 गेलं 1 आणि 1 किती आलं मित्रांनो 2 करणी चिन्हात 2. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं 2 करणी चिन्हात 2. हे आपलं काय झालं मित्रांनो, तर फायनल आन्सर झालं 2 करणी चिन्हात 2.
ओके, यावर आधारित परीक्षांना बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, यावर आधारित बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. मग आता आपल्याला आणखी आता अजून एखादं उदाहरण आपण बघूया. बघा एक उदाहरण अजून काय की समजा कर्णी चिन्हात 72 अधिक कर्णी चिन्हात 63 वजा कर्णी चिन्हात 54 असा प्रश्न आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मात्र या प्रश्नामध्ये इथं कोटी 2 आहे, इथं कोटी 2 आहे, इथं कोटी 2 आहे. बेरीज आणि वजाबाकी करा म्हटलंय. ओके, बेरीज आणि वजाबाकी करा म्हटलंय आणि मात्र प्रत्येक ठिकाणी कोटी समान आहे. कोटी समान आहे, इथं 2, इथं काहीच नाही म्हणजे 2 आहे. पण कर्णी चिन्हातली संख्या मात्र वेगवेगळी आहे. तरीही त्यांनी काय म्हटलंय, बेरीज करा. आपला बेरजेचा किंवा वजाबाकीचा, बेरीज आणि वजाबाकी दोन्ही दिलंय. आणि बेरीज आणि वजाबाकीचा नियम आपल्याला काय सांगतो मित्रांनो, काय सांगतो तर कर्णी चिन्हातली संख्या पण समान पाहिजे, कर्णी चिन्हातील संख्या समान पाहिजे आणि कोटी पण समान पाहिजे. आता जर हा प्रश्न असा आपल्या समोर आला, हा प्रश्न, तर ह्याच्यात तुम्ही बेरीज वजाबाकी कशी करू शकताय, काय तर त्याची जर काय फोड केली आपण, समजा फोड केली, समजा असं केलं मी, इथं 36 गुणिले 2 केलं, 36 गुणिले 72, का तर 36चं वर्गमूळ निघतंय. प्लस इथं काय केलं मी, 9 गुणिले 7 केलं, वजा हे 54 9 गुणिले 6 केलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, जर ह्याच्यात आणखी काय करू शकतोय, हे 36 जर बाहेर निघालं तर 6 कर्णी चिन्हात 2 येतंय. प्लस हे 9 बाहेर निघाल तर 9चं वर्गमूळ 3 कर्णी चिन्हात 7 येतंय. वजा हे 9 जर बाहेर निघाल तर 3 कर्णी चिन्हात 6 येतंय. बरोबर का. आता ह्याच्यात बघा, जर इथली कोटी किती आहे, 2 आहे, इथली कोटी 7 आहे, इथली कोटी 6 आहे, यांच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी होत नाही, यांच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी होत नाही. जर असा प्रश्न असेल तर मी काय सांगतोय बघा, की जर तुम्हाला असा प्रश्न देणार नाहीत. मला तुम्हाला काय सांगायचंय, फक्त जर असं वेगळं दिलं तर तुम्हाला काय करायचंय, अशा पद्धतीनं फोड करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही फोड करू शकता. ओके, आता याच ऐवजी बघा, याच ऐवजी मी तुम्हाला प्रश्न कसा देतो, आता प्रश्न कसा देतो तर कर्णी चिन्हात 50 अधिक कर्णी चिन्हात 18 वजा कर्णी चिन्हात 32 असा दिला प्रश्न. आता तुम्हाला याची फोड करता आली पाहिजे. निदान यांची बेरीज किंवा वजाबाकी होईल का, होऊ शकते, पण कधी होऊ शकते, ज्यावेळी कर्णी चिन्हातील संख्या आणि कोटी समान असेल. आता इथं बघा, इथं 50 आहे, इथं 50 आहे, इथं 18 आहे, इथं 32 आहे. तर 50ची फोड अशी करायची, की कमीत कमी त्यातल्या एक संख्या पूर्ण वर्ग असली पाहिजे, कोणाचा तरी वर्ग असला पाहिजे. मग आता हे 50ची फोड कशी होणार, 50ची फोड आपण केली गुणाकाराच्या रूपात, तर एक संख्या पूर्ण वर्ग असली पाहिजे. मग मी काय करतो इथं 25 गुणिले 2 बघा, प्लस आता हे 25 दुने किती झालं 50. आता हे 18ची फोड कशी करायची बघा. तुम्हाला हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो शुअरली, असा प्रश्न. आता इथं 25 एक संख्या पूर्ण वर्ग आली ना की काय करायचं, ही दुसरी संख्या पूर्ण वर्ग नाही, 2 कुणाचाही वर्ग नाही, तर या संख्येची फोड पण अशी करायची. लक्षात घ्या, या संख्येची फोड सुद्धा काय करायची तर 2 सोबतच करायची. 18ची जर 2 सोबत गुणाकाराच्या रूपात फोड आपण केली, 18ची जर 2च्या स्वरूपात फोड केली तर काय होणार बघा, किती दुने 18 आहे, 9 दुने 18. तर बघा 9 हा पूर्ण वर्ग आहे, 9 पूर्ण वर्ग, तो बाहेर जाऊ शकतो. वजा ह्या 32ची फोड 2 सोबत केली तर कोणाची दुप्पट, हे 50 25ची दुप्पट आहे, 18 9ची दुप्पट आहे, 32 कोणाची दुप्पट आहे, 16ची दुप्पट आहे. 16 गुणिले 2 असं का केलं बघा, तर इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2, हे कर्णी चिन्हातच राहणार आहे. हे 2 प्रत्येक ठिकाणी कर्णी चिन्हातली संख्या समान आली की नाही, ऑलरेडी कोटी समान दिलेली आहेच त्यांनी.
आता बघा हे 25 वर्गमुळात 25, 25चं वर्गमूळ किती असतं? 5. ते बाहेर आलं की 5 होतं आणि कर्णी चिन्हात काय राहिलं? 2 प्लस हे 9 जर बाहेर आलं तर काय होतं? 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा. तर 9चं वर्गमूळ 3 कर्णी चिन्हात 2 आणि 16 बाहेर आलं तर काय होणार? 16चं वर्गमूळ 4 आणि कर्णी चिन्हात 2. ओके, 5 कर्णी चिन्हात 2 अधिक 3 कर्णी चिन्हात 2 वजा 4 कर्णी चिन्हात 2. मग इथं काय झालं माहितीये का? बघा आता मी फक्त इथली इथली आणि इथले सहगुणक जे आहेत नाही या सहगुणकांची बेरीज आणि वजाबाकी करतो. तर इथं बघा 5 आणि 3 8, 8तून 4 गेलं किती राहिलं? 4 आणि तिघांमध्ये कॉमन काय? सांगाडा काय? कर्णी चिन्हात 2 कर्णी चिन्हात 2 कर्णी चिन्हात 2. 4 कर्णी चिन्हात 2 हे आपलं काय झालं मित्रांनो? फायनल आन्सर झालं. काय झालं? 4 कर्णी चिन्हात 2 हे आपलं फायनल आन्सर झालं. आता या अगोदरच्या उदाहरणात काय होतं? तर फोड करून सुद्धा फोड केल्यानंतर फोड तर होत होती पण कर्णी चिन्हातली संख्या समान येत नव्हती. इथं मात्र कर्णी चिन्हातली संख्या काय होते? समान येते. कर्णी चिन्हातली संख्या काय होते? समान येते. प्रत्येक ठिकाणी कर्णी चिन्हातली संख्या समान येते ना. मग याचा अर्थ काय होतोय? तर आपल्याला सहगुणकांची बेरीज आणि वजाबाकी करता येते. यात अजून प्रकार थोडे थोडे वेगवेगळे असू शकतात. वेगवेगळे प्रकार असू शकतात. कसे? अजून एक आपण प्रश्न बघूया. बघा कर्णी चिन्हात 80 वजा 2 कर्णी चिन्हात 20 अधिक 3 कर्णी चिन्हात 45. आता बघा कर्णी चिन्हात 80 वजा 2 कर्णी चिन्हात 20 अधिक 3 कर्णी चिन्हात 45. पुन्हा आता बघा इथं सहगुणक काहीच नाही म्हणजे तो एक असणार. इथं 2 सहगुणक आहे, इथं 3. इथं कोटी 2च आहे, इथंही कोटी 2 आहे, इथंही कोटी 2 आहे. म्हणजे कोटी समान आहे. वेगळा आहे फक्त कर्णी चिन्हातली संख्या. आता इथं बघा कर्णी चिन्हातल्या संख्या कोणकोणत्या आहेत? तर पहिली आहे बघा. पहिली कोणती आहे? इथं मी घेतो 80. दुसरी कोणती आहे? 20 आणि तिसरी कोणती आहे? 45. तर आता ह्या 80 ची 20 ची आणि 45 ची फोड तुम्हाला कशी करायची आहे माहिती आहे का? फोड नीट लक्ष द्या. ही फोड महत्वाची आहे की ह्याची बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला करायचीच आहे. करायचीच आहे. मग कर्णी चिन्हातली संख्या समान यायला पाहिजे. मग एकाच 80 20 आणि 45 ला कोणत्या एकाच संख्येने भाग जातोय? 5 ने. 5 सोबत फोडू शकते बरोबर नाही? जर 5 किती 85 हो? किती 85? तर 16 85. आता 16 85 आलं नाही 16चं बघा वर्गमूळ निघतंय. मी काय म्हटलं? फोड अशी करायची की त्यातल्या एक संख्या पूर्ण वर्ग असला पाहिजे. ते उदाहरणात देतातच तुम्हाला तसं. हे 16 85. आता 20 कुणाच्या 5 पट 20 आहे? तर 4 25 आणि 45 हे कुणाच्या 5 पट आहे? तर 9 5 45. बघा याच्यामध्ये आहे ना तर हे 5 हे 5 आणि हे 5 हे 5 5 समान आलं की नाही? 5 समान आलं आणि उरलेल्या संख्या आहेत ना दुसरे सहगुणक आहेत ना गुणक 16 4 आणि 9 या पूर्ण वर्ग संख्या आल्या. मग याच पद्धतीने तर करायचं. मग मी 80 ची फोड काय करतो मित्रांनो? तर 80 16 85 वजा हे 2 कर्णी चिन्हात 20 ची फोड काय करतो? 4 25 प्लस हे 3 आणि या 45 ची फोड काय करतो? 9 5 45. आता या तिघांमध्ये बघा या कर्णी चिन्हात इथं 5 इथं 5 आणि इथं 5 बाकीचे हा 16 बाहेर येऊ शकतो वर्गमुळात. कारण 16चं वर्गमूळ 4 होणार. हा 4 पण बाहेर येऊ शकतो. 4चं वर्गमूळ 2 होणार आणि हा 9 सुद्धा बाहेर येऊ शकतो. 9चं वर्गमूळ 3 होणार बरोबर. आणि मग आता काय होणार? आतमध्ये 5 5 5 बघा कर्णी चिन्हातील संख्या काय होते? समान होते. कर्णी चिन्हातील संख्या समान म्हणजे आपल्याला तो सांगाडा समान करता येतोय. आपल्या डोक्यात असलं पाहिजे म्हणजे हा नियम जर माहित असेल बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी पुरा सांगाडा समान असावा लागतो. मग सांगाडा समान करण्यासाठी जे काय आपल्याला करता येईल ते इथं करायचं. आता बघा इथं काय होणार मग की हे 16 जर बाहेर आलं तर 16चं वर्गमूळ 4 आणि कर्णी चिन्हात काय राहिलं? 5 वजा हे 2 आणि याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह हे 2 असंच घेतो मी गुणिले हे 4 बाहेर आलं की 4चं वर्गमूळ काय होणार? 2च आणि कर्णी चिन्हात काय राहिलं? 5 प्लस हे 3 गुणिले इथं
हे 3 गुणिले असंच घेतो आणि 9 ज्यावेळेस बाहेर येतं 9चं वर्गमूळ किती 3 आणि कर्णी चिन्हात काय राहिलं 5 आणि मग आता काय झालं बघा इथं तर 4 कर्णी चिन्हात 5 वजा बेदुने 4 कर्णी चिन्हात 5 प्लस 3 त्रिक 9 कर्णी चिन्हात 5 बघा आता हे 4 कर्णी चिन्हात 5 वजा 4 कर्णी चिन्हात 5 त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली तर उत्तर 0 येतं शिल्लक काय राहिलं फक्त आपलं तर उत्तर काय आलं मित्रांनो 9 कर्णी चिन्हात 5 हे आपलं काय राहिलं फायनल आन्सर हे आपलं काय झालं फायनल आन्सर आलं लक्षात आपण बेरीज आणि वजाबाकीच पाहतोय पहिलाच प्रकार लक्षात ठेवा महत्वाचा आहे यात वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे प्रश्न विचारले जातील ज्याची तुम्हाला फोड करून तुम्हाला काय करावं लागेल तर कर्णी चिन्हातील संख्या समान करावी लागू शकते कर्णी चिन्हातील संख्या समान काय करून फोड करून तुम्हाला ते समान करावी लागते ओके तर हा प्रकार इथं आपला क्लिअर झाला हा प्रकार क्लिअर झाला आता दुसरं काय आपल्याला बघायचे नियमावर आधारितच प्रश्न आपण पाहतोय सिंपल सरळ असणारे आता काही प्रश्न आपल्याला पाठीमागे ठेवायचे आहेत काही प्रश्न आता यातले काही प्रश्न राहत नाहीत पाठीमागं आणि यात हेच असते सिंपल असेच प्रश्न असतात पुढचा आपल्याला गुणाकार पाहायचा आहे गुणाकार आणि भागाकार कर्णींचा गुणाकार आणि भागाकार आता गुणाकार आणि भागाकाराचा नियम आपल्याला काय माहिती आहे तर लिहून दिलाय बघा मी पाठीमागच्या सेशनला काय तर कर्णींचा गुणाकार किंवा भागाकार होण्यासाठी कर्णींचा गुणाकार किंवा भागाकार होण्यासाठी त्यांची कोटी समान असणं आवश्यक आहे असं आपण लिहून घेतलंय तो नियम आपण लिहून घेतलेला आहे आता कर्णींची बेरीज आणि वजाबाकी होण्यासाठी पुरा सांगाडा समान लागतो त्यात आपण पाहिलं आता कर्णींचा गुणाकार किंवा भागाकार होण्यासाठी आपल्याला फक्त कोटी समान असणं आवश्यक असतं कोटी समान असेल तर तुम्ही सरळ कर्णी चिन्हातल्या संख्यांचा गुणाकार करू शकता एक एक्झाम्पल इथं मी घेतो तुम्हीच सोडवा कर्णी चिन्हात 23 गुणिले कर्णी चिन्हात 84 किंवा 84 म्हणण्यापेक्षा थोडस 42 कर्णी चिन्हात 23 गुणिले कर्णी चिन्हात 42 हे तुम्हाला करायचं आहे आता इथं बघा इथं कोटी 2 आहे इथं कोटी 2 आहे बरोबर कोटी समान असेल तर सरळ सरळ याचं उत्तर काय येणार तर कर्णी चिन्हात 23 गुणिले 42 सरळ सरळ बाकी काहीच नाही करायचं लक्षात घ्या मग इथं बघा 23 दुने एक कर्णी चिन्ह आहे असं येतं 23 दुने 46 ला 4 सॉरी 6 उरले 4 आणि 23 चौक 92 आणि 4 96 किती आलं उत्तर 966 कशामध्ये कर्णी चिन्हात तर हे आपलं लक्षात घ्या हे झालं फायनल आन्सर काय आलं आन्सर आपलं तर कर्णी चिन्हात 966 किंवा वर्गमुळात 966 ओके हे कधी शक्य आहे ज्यावेळी कर्णींची कोटी समान असेल आता तुम्हाला प्रश्न आणखीन पडणार आहेत तुम्हाला प्रश्न पडतील किंवा न पडतील मी तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतोच बघा हे एक उदाहरण झालं आता एक उदाहरण तुम्ही अजून एक प्रयत्न करा कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 32 वजा कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 28 सिंपल क्वेश्चन आहे सिंपल काहीच अवघड नाही याच्यामध्ये काहीही अवघड नाही तर काय येणार सॉरी वजा नाही तर आपल्याला भागिले घ्यायचं आहे कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 32 भागिले कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 28 हे सोडवायचे आपल्याला आता भागाकार आहे की नाही भागाकार गुणाकार असो किंवा भागाकार असो पहिली गोष्ट लक्षात काय ठेवायची तर कोटी समान असणं आवश्यक आहे मग आता बघा इथं की कोटी इथं समान आहे तर काय येणार हे समान असणारी कोटी आहे अशी घ्या आणि इथं 32 भागिले 28 ओके मग आता काय आलं बघा 32 भागिले 28 मी इथं करतो 32 भागिले 28 ओके किंवा इथंच करा डायरेक्ट कोटी 3 असताना 32/28
ओके 32/28 कशाने भाग जातोय 4 ने 4 8 32 4 7 28 तर आपलं फायनल आन्सर काय आलं माहिती आहे का कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 8/7 हे आपलं काय झालं मित्रांनो तर हे झालं फायनल आन्सर हे झालं फायनल आन्सर ओके तर अशा पद्धतीनं आपण कर्णींची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या प्रक्रियांवर आधारित प्रश्न पाहिले या प्रक्रियांवर आधारित असणारे प्रश्न पाहिले आता मित्रांनो याच्यात तुम्हाला आणखी एक प्रश्न पडेल की इथं जर कोटी वेगळे असेल आणि तरी गुणाकार किंवा भागाकार करा म्हटलं तर काय तर आपल्याला पुढे ते प्रकार पाहायचे आहेत म्हणजे आपल्याला ती कर्णीची कोटी समान करावी लागते कर्णींची कोटी समान करावी लागते आणि त्यानुसार आपल्याला मग उत्तर काढावी लागतात आता कर्णींची कोटी समान कशी करायची तर ते आपण पुन्हा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पाहणार आहोत कर्णींची कोटी समान कशी करायची ते आपण पुढे वेगवेगळ्या प्रकारामध्ये पाहणार आहोत आता या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय मग कर्णींची कोटी समान करायची असेल किंवा कर्णींचं आता परिमेयीकरण असतंय कर्णीतील लहान मोठेपणा असतंय वेगवेगळे प्रकार आहेत पुन्हा वर्गमूळ काढायचं असतंय आणखी दिलेल्या कर्णी युक्त कर्णी मिश्रित संख्यांचं वर्गमूळ काढायला तुम्हाला सांगतात असे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पुढे जाऊन पाहणार आहोत आता या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय आपण फक्त कर्णींची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार सरळ पाहिलं त्यातल्या त्यात गुणाकार आणि भागाकार कोटी समान असेल तर पाहिलं कोटी वेगळी दिली असता तर गुणाकार भागाकार करायचा असेल तर त्यावर प्रश्न परीक्षेला विचारले जातात ते प्रश्न कसे सोडवायचे आहेत ते आपण नंतरच्या सेशन मध्ये पाहणार आहोत आता या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचं आभार आणि महत्त्वाची सूचना जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल आपण या सेशन मध्ये इथंच थांबतोय धन्यवाद थँक्यू सो मच